नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 3 जानेवारी 2026 वर्षाची सुरुवात सर्वांचीच सुखमय आनंदी सुरू झाली असेल, आनंदात जात सुरू झाली असेल। आज आपण प्लॉट नंबर 1 मध्ये उभं आहे आणि 1 मध्ये उभं असताना आज 3 तारीख आहे। मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की मी कॅमेरामॅनला सांगेल का थोडंसं झूम करून दाखवा आपला प्लॉट नंबर 3 मध्ये काय काम चालू आहे। म्हणजे आपलं जे सेकंड क्वालिटीचं टरबूज होतं, आज आपण 3 तारखेला त्याचं संपूर्ण समाप्तीच म्हणू आपण त्याला, का राहिलेला जवळजवळ 10-12 टन जो माल आहे तो आपण देऊन देतोय, म्हणजे दिलाय। आजची तारीख महत्त्वाची याच्यासाठी सांगतोय का माझे मागचे व्हिडिओ पहा, त्या प्लॉटमध्ये आपण 3 ऑक्टोबरला आपण बी लागवड केली होती आणि आज 3 जानेवारी। सांगायचा उद्दिष्ट हा का 3 महिन्यामध्ये बी लागवड केल्यानंतरही आज प्लॉट संपूर्ण समाप्त होऊन जातोय तो। म्हणजे आपल्याला खरबूज लावण्यासाठी 4-5 दिवसात आपली तयारी होईलच। मी इकडे कॅमेरामॅनलाही सांगेल का आपले जे लेबर आलेले आहेत, म्हणजे आता जे वेलमधून आपले सेकंड क्वालिटीचा टरबूज काढला जातोय, लगेच ह्या माझ्या माता बहिणी लगेच त्याच्या मागे वेल कापायचं काम चालू करताय। 3 महिन्यामध्ये बी मधून जर तुम्हाला फळ येत असेल तर सांगायचं म्हणजे खर्च कमी झाला। 90 दिवसामध्ये आपला विषय संपून गेला। आणि आता मी खरबूज दाखवायला आहे। आपण बी लागवड केली प्रत्येक, आता या प्लॉटमध्ये 1 मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे का बी लागवड केलेली आहे। रोपं दाखवा, स्प्रे चालू आहे। आज ह्या रोपांमध्ये ग्रोथ पाहिल्यानंतर खरंच एवढं छान वाटतं ना का बी लागवड करायला पाहिजे। आपण अंतर थोडं दाट केलेलं आहे इथं, कारण की जर काही मोर्टॅलिटी झाली का म्हणजे काही बी नाही उगलं तरी आपल्याला ॲव्हरेज सारखा पडेल। आणि प्रत्येक याचा मी आता दाखवायलाच लावेल का पहा बा, मी इकडच्या बेडवर येतो। काही झाडं खूपच छान आहेत, काही झाडं येत आहेत, पण उत्पन्न आता इकडचे दाखवा आणि संपूर्ण एकसारखा, कारण की आता इथं काही देवाचा पाऊस नाही का जेणेकरून नुकसान होईल असं काहीच नाही। झाडांची ग्रोथ पहा, मोसंबीच्या झाडांची ग्रोथ एकदम, आता टेम्परेचर वाढायला लागलं, थोडं थोडं थंडी कमी होते। आणि इकडचे वेल पाहिल्यानंतर खरबुजांचे, ही आपण लागवड केलेली आहे 5 तारखेची, बी लागवड केलेली आहे। म्हणजे या 2 दिवसानंतर त्याला बी लागवड केल्यानंतर 1 महिना होईल। सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण जर बी लागवड करतोय, आपला शेतीतला उद्दिष्टच आहे का खर्च कमी करा। रोप चांगलंच असतं, 60-70 दिवसात हार्वेस्टिंग होऊन जातं। 60-70 दिवसात जरी हार्वेस्टिंग होत असेल तर 1 रुपयाचा बीला आपण 3 रुपये रोपात देतो। 1 महिना नक्कीच वाचतो। पण जर आपला जो वेळ असेल तर आपण बी लागवड करावी असं माझं वैयक्तिक मत आहे। तरी आजची ग्रोथ आणि आपला स्प्रे चालूच आहे आणि आपण एकच देतो, बायोरिच अल्ट्रासी। आता थोडासा कॅमेरा मी जवळ करायला लावेल। आज या 4-5 दिवसांनी म्हणजे 5 तारखेला मी कॅमेरा जवळ करायला लावेल, माझ्या हातात जे रोप आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो। हे 5 तारखेला बी लागवड केली, म्हणजे येत्या 5 तारखेला जानेवारी 5 ला 1 महिन्याचं होऊन जाईल। मला सांगा तुम्ही काय अपेक्षा करणार आहे आपण अजून या आणि बरं ऑर्गेनिक मध्येच, दुसरं काहीच नाही। इकडेही मी दाखवायला लावेल। आता ही जी आपण घाण कट करून ठेवलेली होती वेल, तर आता दिसायलाच म्हणजे दिसतच नाहीये, जे आपण टरबुजांचे वेल कापलेले आहेत। इकडच्याही साईडचं दाखवायचा प्रयत्न करेल का झाडही पहा सुंदर। आणि 1 महिन्याच्या हिशोबाने जर रोप तुमचं म्हणजे बी लागवड केल्यानंतर रोपांची ग्रोथ जर एवढी चांगली असेल, कोणत्याच प्रकारचा त्याच्यावर काहीच रोग नाही, नागळी आहे का हे आहे का ते आहे, काहीच नाही, काही घाबरू नका। प्रयोग करा, नक्कीच यश मिळेल। बस आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगायचं होतं। आता तरी कॅमेरामॅनलाही सांगेल मी का वापस तुम्ही शूट करा, जे आपले टरबूज काढायचं काम चालू आहे। आणि मी कोणताच व्हिडिओ एडिट करत नाही, ज्या दिवशी व्हिडिओ तयार झाला त्या क्षणामध्येच पोस्ट करतो। एडिटिंग आपल्याला येत नाही, थंबनेल लावता आपल्याला येत नाही, ना आपल्याला ती गरज नाही। व्हिडिओ शूट झाला, आज 12 वाजलेले आहे, आता समजा 3 तारखेचे 12 वाजून ते 10-15 मिनिटांनी हा व्हिडिओ पोस्ट होऊन जाईल। म्हणजे रॉ व्हिडिओ, काहीच कटिंग नाही, काही नाही, जे वस्तुस्थिती आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना दाखवावं, एवढंच माझं प्रामाणिकतेने इच्छा राहते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा,
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बघा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून व्हिडिओ जे जे पोस्ट होत राहतील ते मिळतच राहतील. हाच आपल्या व्हिडिओमधून सांगण्याचा दृष्टिकोन आहे. तरी नक्कीच परत म्हणतो, नवीन वर्ष सुरू झालं आहे, आनंदात शेती करू, कमी खर्चामध्ये शेती करू. बस एवढंच बोललो आणि आज आपण इथंच थांबू. नमस्कार.